दशक 6वा समास 6वा सृष्टी कथन निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. जग निर्माण होण्यापूर्वी ब्रह्म होते, तेव्हा जग किंचितही नव्हते. ही गोष्ट पटली, पण आता जग डोळ्यासमोर दिसत आहे ना, ते खरे की खोटे? तुम्ही सर्वज्ञ ज्ञानी पुरुष आहात, माझ्या संशयाचे निरसन करा, अशी श्रोत्यांनी वक्त्याला विनंती केली. आता या प्रश्नाचे उत्तर ऐका, श्रवणाला तत्पर व्हा, असे म्हणून सर्वज्ञ उदार वक्ता सांगू लागले. जीव भूता हा सनातन हा, असे भगवद्गीतेत वचन आहे. या वचनाने जगाला सत्यत्व आले, पण यददृष्टम तनष्टम या श्रुतीवाक्याने जग मिथ्या आहे असे सिद्ध होते. अशा तऱ्हेने दोन्ही प्रकारची प्रमाण वाक्य असल्याने जगाच्या सत्यत्व मिथ्यत्वाचा निर्णय करणे कोणाला सुलभ साध्य होईल? जग सत्य म्हणावे तर ते नाश पावते, मिथ्या म्हणावे तर ते प्रत्यक्ष दिसते. अशा कठीण परिस्थितीत आम्ही जगाची निज्ञा स्थिती दाखवित होत. जगात अज्ञानी व सुज्ञानी असे दोन प्रकारचे वर्ग आहेत, त्यामुळे लगेचच समाधान होत नाही. जग शाश्वत आहे. जगातील देव, धर्म, तीर्थ, व्रत हे सर्व काही सत्य आहे, असे अज्ञानी वर्गाचे मत आहे. तर पूर्ण ज्ञानी यांचा राजा श्रीकृष्ण म्हणतो की प्रतिमा पूजा अज्ञानी लोकांसाठी आहे. ब्रह्मप्रलयाच्या वेळी सर्व काही नाश पावते असा सिद्धांत आहे, असे ज्ञानी लोकांचे उत्तर आहे. तेव्हा अज्ञानी विचारतो, तसे असेल तर तुम्ही स्नान संध्या का करता? सर्वच खोटे आहे. तर गुरुभक्ती का करता? तीर्थांना भेटी का देता? ज्ञानीने उत्तर दिले, तीर्थ तिथे निर्मल ब्रह्मवृंदम वृंदे वृंदेम तत्व चिंतानुवादाः वादे वादे जायते तत्वबोधाः बोधे बोधे भासते चंद्रचूडाः. भावार्थ, तीर्थक्षेत्रामध्ये परिशुद्ध झालेले ज्ञानी पुरुष राहतात. त्या ज्ञानी पुरुषाकडे तत्व प्रतिपादन होत असते. तत्व प्रतिपादनाचे त्याचे ज्ञान होते आणि ज्ञानाने शिवाचा साक्षात्कार होतो, असे शिवाचे वाक्य आहे. त्याचप्रमाणे शिवशंकरांनी सद्गुरूंची उपासना कशी करावी हे सांगण्यासाठी गुरुगीता सांगितली. सद्गुरु भजन करण्यासाठी प्रथम सत्य स्वरूप ओळखायला हवे आणि विवेकाने त्याचे परिपूर्ण समाधान आपण स्वतः ग्रहण करावे. श्लोक. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यामिदं लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वधिम साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. आनंदमय अत्यंत सुखकर केवल ज्ञानमूर्ती, द्वंद्वाच्या पलीकडचा आकाशासारखा तत्वमसी महावाक्याने लक्षात येणारा, एकमेव नित्य शुद्ध निश्चल सर्वांच्या बुद्धीलाही साक्षी असणारा, भावनेला न सापडणारा, निर्गुण नसलेला अशा ब्रह्मस्वरूपाच्या सद्गुराला मी नमस्कार करतो. गुरुगीतेतील श्लोकाप्रमाणे सद्गुरूंचे ध्यान असे आहे. तेथे जगाच्या खोटेपणाचा भास कसा असेल? ज्ञानी पुरुषाने असे उत्तर दिले व सद्गुरूंचे स्वरूप जाणून घेऊन जग खोटे आहे या निश्चयाचा सिद्धांत सांगितला. अज्ञानी पक्षाच्या श्रोत्याने हे उत्तर ऐकून त्याला संमती तर दिलीच नाही, उलट वादाला पेटून तो म्हणाला, काय हो, श्रीकृष्णाला अज्ञानी म्हणता काय? जीव भूता हा सनातन हा, असे भगवद्गीतेचे वाक्य असताना ते अज्ञानमूलक आहे असे तुम्ही कसे म्हणता? अशा प्रकारे दोष देत त्याने खेद वाटून घेतला. त्याच्या आक्षेपाला उत्तर देत आहोत. सुजाण श्रोते हो, लक्षपूर्वक ऐका. अरे बाबा, श्रीकृष्णाने गीतेत जे सांगितले आहे त्याचे मर्म न जाणण्यामुळे तू निष्कारण वाईट वाटून घेत आहेस. हे पहा, श्रीकृष्णांनी अश्वतः सर्व वृक्षांना पिंपळ वृक्षच माझी विभूती आहे असे सांगितले आहे ना. पिंपळ तोडला तर लगेच तुटतो, पण श्रीकृष्ण दुसरीकडे असेही सांगतात की नैनम छदतीम शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यो
तापी न शोषयती मारुतः. माझे स्वरूप शस्त्राने तोडता येत नाही, अग्नीने जाळता येत नाही, पाण्याने कालवता येत नाही, वाऱ्याने वाळवता येत नाही. पण पिंपळाचे झाड तर शस्त्राने तोडता येते, अग्नीने जाळता येते, ते पाण्यात मिसळते. असे जे नाशिवंत आहे, अर्थात पिंपळ तोडता येतो, जाळता येतो, तो बुडतो उडतो म्हटल्यावर अश्वत्थः सर्व वृक्षानाम आणि नैनम छेदतीम शस्त्राणी या दोन्ही वक्तव्यात एकरूपता कोठे आहे? या परस्पर विरोधी वाक्यांचे रहस्य सद्गुरु मुखाने प्रकाशित होते. असो विरोधार्थाचे आणखी एक उदाहरण श्रीकृष्ण म्हणतात इंद्रयाना मनश्चास्मी, अर्थात मी मन आहे. असे असताना चंचल मनाचे तरंग का आवरावे? आता श्रीकृष्णाने असे सांगितले तर खडे घेऊन अक्षर शिकवतात ना, तसा साधन मार्ग दाखविला आहे. वाक्यांमधील भिन्नार्थाचे ते रहस्य आहे. ते सर्व वक्ता श्रीकृष्णालाच विदित आहे. ते अहंकाराने पेटून वाद करणे हे योग्य नव्हे. असो श्रुती स्मृतीमध्ये दिसणाऱ्या सर्व वाक्यातील भिन्नार्थाचा खरा अर्थ सद्गुरु वचनानेच जाणायला हवा. तसं पाहिलं तर देवा शास्त्रांचे भांडण आयुधाने न संपवता येणारे विपरीत आहे. अनुभवी ज्ञानी पुरुषांशिवाय ते कधीही संपवता येत नाही. शास्त्रामध्ये काही गोष्टी पूर्व पक्ष अनुवाद इत्यादी करण्यासाठी प्रथम सांगितला जाणारा विषय म्हणून काही सिद्धांत असे आशय ठेवून सांगितले आहेत. यातील कोणत्या गोष्टी कोणत्या भावाने सांगितल्या आहेत ते अनुभवी संतांच्या बोधाने निश्चितपणे जाणता येते. केवळ वेदशास्त्रामध्ये विपुल असणारे वादग्रस्त विषय प्रतिपादन करीत गेले तर ते एकापेक्षा एक सरस वाटतात. म्हणून वादविवाद सोडून देऊन संवाद करावा, म्हणजे संवादाने ब्रह्मांडाचा अनुभव येतो. एका कल्पनेतच कितीतरी जग निर्माण होऊन जातात. ते सर्व खरे असे कसे होईल? त्याचप्रमाणे मूर्ती इत्यादी कल्पनेने देव करून त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवला, पण त्या देवाला थोडा जरी अपाय झाला तर भक्त दुःखी होतो. दगडाचे देव करून ठेवले असता एके दिवशी ते भंगले तर भक्त रडतो, लोळण घेतो, आक्रंद होतो. एक देव घरात कुठेतरी हरवला. एका देवाला चोरांनी नेले, एका देवाला दुष्ट लोकांनी फोडून टाकले, एका देवाला स्पर्शादी करून भ्रष्ट केले, एक देव पाण्यात फेकून दिले, एक देव पायदळीत उडवले. तीर्थाचा महिमा काय सांगावा? त्याचा दृष्ट लोक नाश करून गेले तरीही त्याचा पत्ता लागत नाही. त्या क्षेत्राचे सर्व महान सामर्थ्य कोठे गेले तेच समजेनासे झाले आहे. एवढेच नव्हे तर एका देवाला सोनाराने निर्माण केले, एकाला ओतार्याने, एका देवाला वडरांनी घडवले. याशिवाय नर्मदा गंडकी नदी तीरी लक्षावधी देव पडले आहेत. असंख्य गोल दगड आहेत. यांचा हिशेब कोणी केला का? चक्रतीर्थामध्ये चक्राचे चिन्ह असलेले दगडी देव पुष्कळ आहेत. त्या सर्वांना मानव देव म्हणत सुटला आहे, पण त्याच्या मनात एक देवाचे निश्चित ज्ञान नसते. देव्हाऱ्यात बाण, तांदूळाचे, तांब्याचे नाणे, स्फटिक असे सर्व काही पुजतात. ते देव खरे की खोटे कोण जाणे? रेशमाचे देव करतात, ते फाटून जाते. मग नवीन मृत्तिकेचे लिंग करण्याचा नेम धरला. वर भक्त म्हणतात कसे? आमचा देव सत्य आहे, तो आम्हाला संकटातून बाहेर काढतो. पण पुढे तेच भक्त म्हणतात आता या देवाचे सत्व संपले आहे. जे आमच्या प्रारब्धात होते ते झालं. देव काही प्रारब्ध चुकवू शकतात काय? पण मूर्खा, तांबे, पितळ, दगड, माती, लाकूड यामध्ये देव कोठे असतो? तुला भ्रम झाला आहे. ही सर्व तुझी कल्पनाच आहे. पहा, प्रारब्धाप्रमाणे फळ मिळते. त्या देवाचे लक्षण वेगळेच आहे. हे सर्व सत्य आहे असे म्हणणे म्हणजे माया भ्रमच आहे.
त्याशिवाय दुसरं काही नाही. खरोखर जग कोटी पटीने खोटे आहे. वेद शास्त्र पुराणही हेच सांगतात. साधू संत महानुभाव या सर्वांचा अनुभवही देव पंचभूतातीत आहे. जग खोटे आहे असाच आहे. सर्व ज्ञानी पुरुषांचा सिद्धांत ही जगाच्या आधी, जगाच्या स्थिती कालात आणि सर्व जग नाश झाल्यावरही जगाच्या आद्य अंतात शाश्वतपणे आहे. तसा राहणारा तोच देव असा आहे, यात संशयच नाही. जगाचा संबंध असणारे व्यतिरेक अन्वय हे काल्पनिकच आहेत. एवढेच नव्हे तर एका कल्पनेच्या पोटी 8 सृष्टी आहेत ते सांगत आहोत. एकाग्रतेने ऐका. पहिली कल्पना सृष्टी, दुसरी शब्द सृष्टी आणि तिसरी सर्वांना परिचित असलेली प्रत्यक्ष सृष्टी. चौथी काहीही नसताना पाहिजे तो भाव निर्माण करणारी चित्रसृष्टी. पाचवी स्वप्नाची स्वप्नसृष्टी. सहावी गंधर्व सृष्टी आणि सातवी ज्वरसृष्टी आणि आठवी दृष्टिबंधन अथवा जादू विद्या. अशा 8 प्रकारच्या सृष्टी आहेत. त्यामधील कोणते श्रेष्ठ आणि सत्य मानावे? अर्थात प्रत्यक्ष सृष्टी सहित कोणत्याही सृष्टी सत्य नसून नाशिवंत आहेत. ही गोष्ट ज्ञानी असणारे संत सद्गुरू जाणतात. आता निर्गुण स्वरूपाचा निश्चय होण्यासाठी सगुण भजायलाच हवे असे म्हणणेही योग्य आहे. सत्संगाने सारासार विचार करणे इत्यादी सगुणाच्या आधारानेच निश्चितपणे निर्गुणाची प्राप्ती होते. आता हे सर्व राहू दे. संतांची संगत धरली की सर्व गोष्टी यथार्थपणे जाणता येतात. सत्संग नसेल तर मात्र मन चंचल होऊन संशयामध्ये अडकते. यावर शिष्याचा प्रश्न, हे गुरुदेवा, जग खोटे आहे ही गोष्ट समजली, पण हे सर्व अस्तित्वात नसले तर का बरे दिसते? जग प्रत्यक्षात दिसत असल्याने सत्य असेच वाटते. यावर कोणता उपाय करावा ते सांगा बरं. या प्रश्नाचे उत्तर पुढे देत आहोत. हे श्रोते जन हो, तेव्हा ते ऐका. आतापर्यंत सांगितलेल्या समासाचे तात्पर्य, जग खोटे आहे हा सिद्धांत जाणला तरीही सगुणाचे रक्षण करावे. ही गोष्ट अनुभवाची असून अनुभवी पुरुषच ती जाणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे 6th दशके सृष्टी कथन निरूपणं नाम 6ः समासः.